माझी ॲक्चुअली तब्येत खूप खराब झाली होती. म्हणजे मला चक्कर येत होती. म्हणून मी त्या डोंगरपाड्याचे UPSCमध्ये गेले, आयुष्मान आरोग्य केंद्रात, की म्हणजे दुपारचा वेळ होता. दुसरं कुठले प्रायव्हेट जे काही पण डॉक्टर्स नव्हते म्हणून मी तिकडे गेले. तर तिकडे गेल्यानंतर त्या तिकडच्या सुरक्षा रक्षकाने म्हणजे ती पूजा मिश्रा म्हणून तिचं नाव आहे. सो तिने मला सांगितलं, की "पहिला चप्पल बाहेर काढ." तर मी गेले आणि चप्पल बाहेर काढून आले. त्याच्यानंतर ती मला मला उद्धटपणे विचारतीये, की "बाबा तू काय झालं? कशाला आली आहेस?" मी सांगितलं, "मॅडम डॉक्टर कुठे आहे? आम्हाला सांगा. आम्हाला डॉक्टरांना भेटायचंय." ती सांगते, "अरे मला सांगायला तुला काय प्रॉब्लेम आहे? तू बोल ना." मी सांगितलं, "मॅडम तुम्ही पहिला नीट बोला. तुम्ही म्हणजे आम्ही आलोय तिथे उपचारासाठी, तर तुम्ही माझ्याशी उद्धटपणे का बोलतायत?" ती सांगते, "काय जास्त बोलायचं नाही आणि इथून निघ." मला सांगते, "आता आली आहे ना तशी उलट्या पायाने परत जा, निघ." मी बोलली, "मॅडम निघ का बोलतायत तुम्ही आम्हाला? आम्ही इथे उपचारासाठी आलोय आणि तुम्ही आम्हाला निघ बोलतायत." त्याच्यानंतर मी बोलली, "मॅडम डॉक्टरांना बोलवा." मग माझाही थोडासा आवाज चढला. ती सांगते, "काय आवाज काय चढवते?" आणि माझ्या डायरेक्ट अंगावरती धावून आली मारण्यासाठी आणि तिने हातही उचलला माझ्यावरती. मला इथे नखं तिने मारलेली आहेत, चप्पल काढून तिने मारलेलं आहे. त्याच्यामुळे मला आणि मग त्याच्यामध्ये आणखीन माझी तब्येत खालावली. त्याच्यानंतर मग सर्व तिकडचे डॉक्टर वगैरे आले आणि तिला नंतर त्यांनी आवरलं आणि मग कुठे तेव्हा ती शांत झाली. आता हे या रुग्णालयामध्ये जर म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती तिकडे जाणार आणि तिकडे उपचारासाठी गेल्यानंतर ही अशी वागणूक मिळत असेल, तर सर्वसामान्य नागरिकांना कशी वागणूक मिळत असेल तिकडे? तर ह्याच्यावरती आता मला तरी प्रश्नचिन्ह उभं राहतंय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.